नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारपूर्वक बोलायचं असेल तर योजनांवर बोला, मात्र वादग्रस्त वक्तव्य टाळा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना. निवडणुकीदरम्यान कोणालाही भेटताना विचारपूर्वक भेटा. शरद पवार, प्रमोद महाजन यांच्या भेटीचं उदाहरण देत मोदींकडून मंत्र्यांना सल्ला. मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजपैकी किती निधी बिहारला मिळाला? आम्हीही मोदींच्या भूलथापांना फसलो होतो. कामांपेक्षा आता केवळ नावं बदलणं सुरू. मोदी गॅरंटी म्हणजे जुमला. उद्धव ठाकरेंची मोदींवर जोरदार टीका. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाही, मात्र ज्या कृपाशंकरांवर बेहिशेबी मालमत्तेचे आरोप लावले त्यांना पहिल्या यादीमध्ये तिकीट, ही कुठली गॅरंटी? ठाकरेंचा भाजपला सवाल. अब की बार 400 पार नव्हे तर अब की बार भाजप तळी पार. कसे 400 पार होतात ते पाहतोच. उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. मोदींनी अकोल्यामध्ये येऊन लढावं. मी अकोल्यातूनच लढणार. प्रकाश आंबेडकरांचं थेट मोदींना आव्हान. वंचित मवियाचा घटक याबाबत आम्हालाही संभ्रम. आंबेडकरांचं सूचक वक्तव्य. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये 15 जागांवरून वाद. शिवसेना राष्ट्रवादीमध्ये 9 जागांवरून वाद. 6 मार्चपर्यंत जागा वाटप व्यवस्थित झालं तर चांगलं होईल. प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रामध्ये स्वतःची ताकद आहे, मात्र आंबेडकरांच्या पक्षाला शोभादायक वागणूक दिली जात नाही. मंत्री दीपक केसरकरांची मवियावर टीका. वंचित सोबत आल्यास 4 ते 5 जागा देणं शक्य. वंचित सोबत आल्यास आम्हाला आवडेलच. अनौपचारिक गप्पांमध्ये लोकसभेबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य. तर रासप सोबत आल्यास म्हाडाची जागा देण्यासही तयार. वंचित मविया युतीचा तिढा 6 तारखेपर्यंत सुटलेला असेल. विजय वडेट्टीवारांची माहिती. तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करणार असल्याचंही वक्तव्य. महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या 10 जागांवर दावा. मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. लोकसभेसाठी शिवसेनेला 18 जागा मिळाव्यात. सर्व खासदारांचा आग्रह. शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांपासून मोदींना हक्कानं सांगेन. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कमळच फुलणार. चिंता करू नका, इथे कमळच फुलणार. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा पुन्हा एकदा दावा. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बँकेला पत्र. पवार गटाकडून आर्थिक व्यवहार होऊ नयेत यासाठी बँकेला पत्र. पक्ष अजित पवार गटाला मिळाल्यानंतरही पक्ष कार्यालयासह बँक खातं पवार गटाच्या ताब्यात. शिरूर मतदारसंघामधल्या शरद पवारांच्या सभेनंतर आता अजित पवारांची प्रत्युत्तर सभा. आज संध्याकाळी 4 वाजता अजित पवारांची मनसरमध्ये सभा. पवारांच्या टीकेला अजित पवार काय उत्तर देणार याकडे लक्ष. अमित शहा उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सागर पार्क मैदानावर शहांच्या उपस्थितीमध्ये युवा संमेलन कार्यक्रम. सभेचीही तयारी सुरू. दक्षिण मुंबईच्या जागेसाठी राहुल नार्वेकरांकडून मोर्चेबांधणी. वरळीकरांना काम करणारा खासदार मिळेल. राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. शिक्षक आमदार कपिल पाटलांकडून नव्या पक्षाची घोषणा. समाजवादी गणराज्य पार्टी असं पक्षाचं नाव. नितीश कुमार भाजपसोबत गेल्यानं कपिल पाटलांकडून जेडीयूला रामराम. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. इंदापूरमध्ये एका लग्नात सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटलांची भेट. सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांसोबत संवाद साधला. भाजपही आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कामाला. मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये बारामती, शिरूर, पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. आज बैठकीचं आयोजन. तुमचा खासदार पारदर्शक आयुष्य जगतो. मी कुठे आहे तुम्हाला 24 तास माहिती असतं. सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या चाकणकर आणि अजित पवारांना सुळेंचं उत्तर. 15 वर्ष सुप्रिया सुळेंसोबत काम केलं. बारामतीमध्ये अजितदादांनीच कामं केली. दादांनी केलेल्या कामाच्या पेपरची कॉपी करून सुप्रिया सुळे आतापर्यंत मतं मागत आहेत. रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला. पवारांवर टीका करणारे गीते आता राजकीय कारणासाठी पवारांचे पाय धरतात. सुनील तटकरेंचा अनंत गीतेंवर पलटवार. माझ्यासमोर लोकसभेला गीतेंचं आव्हान आहे असं मी मानत नाही, असाही टोला. उज्जैनप्रमाणे अंबरनाथच्या शिवमंदिराचा कॉरिडॉर होणार. अंबरनाथ शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अंबरनाथकरांना शब्द. डोंबिवलीमधल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवला ट्रॅक्टर. यावेळेला काही लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देण्यात आले. बाळासाहेबांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवतायत. गोविंदगिरी महाराज यांचं अंबरनाथच्या कार्यक्रमात वक्तव्य. रायगड जिल्ह्यामधल्या महाडमध्ये फौजी आंबवडेमधील एका लग्न समारंभाला भाजप नेते प्रवीण दरेकरांची हजेरी. यावेळेला दरेकरांनी मंगलाष्टका गायला.
वांद्रे पूर्व मधल्या संत ज्ञानेश्वर नगरमध्ये ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचा जनता दरबारामध्ये नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. ज्ञानेश्वर नगरच्या पुनर्विकासाबाबत जाहीर संवाद. शिंदे गटाचे श्रीरंग बारणे नको, मावळमधील भाजपचे बाळा भेडगेच आमचे उमेदवार असतील. मावळचे प्रचार प्रमुख रवींद्र बेगडेंकडून सुतोवाच. भाजप ईव्हीएम घोटाळ्याकडून जिंकला तर देशामध्ये मोठा असंतोष निर्माण होईल. ईव्हीएमवरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. उद्धव ठाकरेंवर उत्तर देण्यासारखं काही राहिलं नाही. दारुण पराभव होणार असल्यानं ईव्हीएमवर बोलायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मी आखाड्यामध्ये उतरायला तयार. माढा लोकसभा लढण्यासाठी रणजितसिंह निंबाळकर पुन्हा इच्छुक. मोहिते पाटलांना तिकीट दिल्यास त्यांचा प्रचार करणार असल्याची माहिती. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजप कार्यकर्त्यांनीच गाजर दाखवलं. निंबाळकरांच्या गाडीसमोर गाजर टाकत निष्क्रिय खासदार म्हणून घोषणाबाजी. भाजप कार्यकर्त्यांनीच आंदोलन केल्यानं माढ्यामध्ये चर्चेला उधाण. माढा मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा. माढ्याचा खासदार अद्याप तरी अदृश्य. रामराजे निंबाळकरांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टोला. शिरूरमध्ये आयात उमेदवारापेक्षा महेश लांडगेंना उमेदवारी द्या. राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडेंची अजित पवारांकडे मागणी. आढळराव राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार अशी चर्चा असल्यानं लांडे हे महेश लांडगेंसाठी आग्रही. आम्ही एनडीएमध्येच आहोत, यात नवल नाही. नवनीत राणांचं विधान. आमचा निर्णय योग्य वेळी जाहीर करू अशी प्रतिक्रिया. तर नवनीत राणांचं अंतर्मन पूर्ण भाजपचं. राणांना पक्षामध्ये घेऊन भाजपला युवा स्वाभिमान पक्ष संपवायचा आहे. बच्चू कडूंचा राणांना टोला. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध असल्याची माहिती. हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची ईडीनं कोर्टाकडे मागितली परवानगी. 15 मार्चला पुढील सुनावणी. मंत्री छगन भुजबळांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द. भ्रष्टाचार प्रकरणामध्ये कोर्टात हजर राहिल्यानं अजामीनपात्र वॉरंट रद्द. आरोप मुक्त करण्याच्या भुजबळ आणि इतर आरोपींच्या अर्जावर विशेष न्यायालयामध्ये सुनावणी सुरू. कथित भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंची गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली. सत्र न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित. निर्णयाचे अधिकारही सत्र न्यायालयाला. हायकोर्टाचे निर्देश. कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी मतदारसंघामध्ये सक्रिय. सुलभा गायकवाड यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. महेश गायकवाडांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन. देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ल्याचा डाव. जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. मी 17 दिवस उपोषण केलं. भुजबळांनी फक्त 9 दिवस उपोषण करून दाखवावं. उपोषण केल्यानंतर काय त्रास होतो हे भुजबळांना कळणार नाही. मनोज जरांगेंचा भुजबळांना आव्हान. वाशिम जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती मिळावी म्हणून बाळासाहेब ठाकरे शेतकरी भवनाची निर्मिती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शेतकरी भवनाचं उद्घाटन होणार. समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होणार. भरबीर ते इगतपुरीचा 25 किलोमीटर टप्प्याचं काम पूर्ण. 600 किलोमीटर लांबीचे 2 टप्पे याआधी सुरू. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भालचंद्र भोईर आता शिंदेंच्या शिवसेनेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सपत्नीक शिवसेनेमध्ये केला प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उरण विधानसभेमधील नेत्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. दीपक ठाकूर, चंद्रकांत पाटील, प्रथम पाटील, विजय भुसेनसह क्षितिज शिगरेंचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश. नंदुरबारमधील कोळदा ते खेतिया महामार्गाचं काम सुरू असून तापी नदीवरील पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे. जुन्या पुलाची अवस्था दयनीय झाली असल्यानं लवकरात लवकर नवीन पूल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आजपासून पासपोर्ट कार्यालय सुरू होणार. मंत्री विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन होणार. धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या 28 गावातील 844 शेतकऱ्यांचं अवकाळीमुळे अतोनात नुकसान. आमदार काशीराम पावरांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 10,600चा भाव. आवक वाढल्यानंतर भाव स्थिर राहण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा. धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यासाठी 86 कोटींचं अनुदान मंजूर. तालुक्यामधल्या 67,492 शेतकऱ्यांना लाभ मिळणार. आमदार जयकुमार रावळ यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महावितरण विभागाकडून थकीत वीज बिल वसुली मोहिमेला सुरुवात. जिल्हा सामान्य रुग्णालयावर 1,36,00,000ची सर्वाधिक थकबाकी आहे. रुग्णालयानं थकबाकी भरली नाही तर विद्युत पुरवठा खंडित होणार. धुळे जिल्ह्यामध्ये वीज वितरण कंपनीचे ग्राहकांकडे 500 कोटींची वीज बिलं थकबाकी. घरगुती ग्राहकांकडे 20 कोटी तर सर्वाधिक थकबाकी कृषी पंप धारकांकडे. थकबाकी भरा अन्यथा पुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा इशारा. अंबरनाथमधील शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलची दिमागदार सांगता. गायक सोनू निगमच्या गाण्यांवर अंबरनाथकर चांगलेच थिरकले.
जळगाव जिल्ह्यामधल्या अमळनेरच्या प्रसिद्ध मंगळग्रह मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न. मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. नाशिकच्या इगतपुरीमध्ये श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पदयात्रा. पदयात्रेमध्ये हजारो भाविकांची गर्दी. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या उंबरलेमध्ये आढळले 10,000 वर्षांपूर्वीचे कातळ शिल्प. मात्र कातळ शिल्पावरील एलियन सदृश्य चित्रांमुळे रंगल्या चर्चा. चंद्रपूरच्या ताडोबा महोत्सवामध्ये पहिल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्कारांचं वितरण. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या बारीपाडामधील चैत्राम पवार यांना पुरस्कार प्रदान. जळगाव जिल्ह्यामधल्या महासंस्कृती महोत्सवाला अभिनेत्री रिंकू राजगुरूची हजेरी. रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी. हिंगोली लोकसभेच्या ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. सगळे सोयऱ्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत गावामध्ये न येण्याचं आवाहन. धुळे तालुक्यामध्ये 18 पाणीपुरवठा योजना बैठक होत नसल्यानं रखडल्या. त्यामुळे तातडीनं बैठक घ्या. आमदार कुणाल पाटलांची पाणीपुरवठा मंत्र्यांकडे मागणी. नंदुरबारमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक विभागाची कारवाई. पोलिसांकडून वाहनांच्या कागदपत्रांची आणि नंबर प्लेटची तपासणी. नंदुरबार शहरामधल्या अनेक बँकांच्या एटीएमवर सुरक्षा रक्षकच नाही. 10 दिवसांपूर्वीच 27 लाखांची चोरी झाल्यानंतरही एटीएम मशीन रामभरोसेच. नांदेड शहरामध्ये 6 वाजून 18 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के. 1.5 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. देशामध्ये गहू उत्पादनाचा आलेख चढाच. यंदाच्या रब्बी हंगामामध्ये गव्हाचं उत्पादन 1,140 लाख टनवर जाण्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा अंदाज. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची फुकट्या प्रवाशांवर कारवाईची मोहीम तीव्र. फेब्रुवारी महिन्यामध्ये 22,000हून अधिक प्रवाशांवर रेल्वेची दंडात्मक कारवाई. पुणे मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली. कोथिंबीर मेथीसह इतर पालेभाज्यांच्या दरामध्ये घट, तर इतर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. वाशिमच्या साखरा इथल्या शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अभियानामध्ये राज्यामधील 1,03,312 शाळांचा सहभाग. आचारसंहिता लागण्याआधी लोकप्रतिनिधींकडून विकास कामांचा सपाटा. भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विकास निधीमधून परभणीमध्ये विकास कामांचं उद्घाटन. मंत्री धनंजय मुंडेंकडून आयोजित क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना. सामन्यासाठी युवराज सिंह आणि जहीर खान यांची प्रमुख उपस्थिती. सामन्याच्या वेळेला मुंडे बंधू भगिनी एकाच मंचावर येणार. कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी 3 तासांचा मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर सेनापुरा विभागादरम्यान ब्लॉक. नियमित गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल. गोंदियाच्या सौंदडमध्ये शंकरपटाचा थरार. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यामधील 100 बैल जोड्यांचा सहभाग. शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. परभणीमध्ये बेरोजगार युवकांसाठी महारोजगार मेळाव्याचं आयोजन. जिल्ह्यामधील गरजू बेरोजगारांना खासगी क्षेत्रामध्ये नोकरीची संधी. पुणे महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी कर आकारणी मोहीम. महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या 39 गावांमधील मिळकतधारकांना तिप्पट कर आकारणी. मुंबईच्या जेजे रुग्णालयामधल्या नवीन विभागांचा आज लोकार्पण. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, हसन मुश्रीफ उपस्थित राहणार. मुंबईच्या किनारपट्टीवर थंड वाऱ्याच्या प्रमाणामध्ये वाढ. मुंबईच्या किमान तापमानामध्ये घट. पुढील 2 दिवस मुंबईकरांना गारवा जाणवण्याची शक्यता. लातूर नांदेड महामार्गावर उभ्या ट्रॅक्टरवर भरधाव वेगामध्ये आलेली कार धडकली. अपघातामध्ये 4 युवकांचा मृत्यू. परभणीमध्ये गायरानधारकांसह मागील 5 दिवसांपासून आंदोलन सुरू. एका आंदोलनकर्त्याची तब्येत खालावली. विविध मागण्यांवरून गायरानधारक आक्रमक. नाशिकच्या जयभवानी रोडवरील लोणकर मळा इथे बिबट्याचं दर्शन. मध्यरात्री 3 वाजता बिबट्या रस्त्यावर फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद. परिसरात भीतीचं वातावरण. बारामतीमध्ये पुन्हा रेडबर्ड कंपनीचं विमान प्रशिक्षण सुरू होणार. शरद पवारांची ट्रेनिंग सेंटरला भेट. डीजीसीआयच्या सर्व परवानग्या घेऊन विमान प्रशिक्षण चालू. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये हनुमान जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन. कुस्ती मैदानामध्ये 300 पैलवान सहभागी. सुप्रसिद्ध पैलवान देवा थापा विरुद्ध पैलवान अमित लाखा यांच्यामध्ये झालेल्या डावात देवा थापा विजयी. कोल्हापूरच्या उजगावात गेले खासदार कुणीकडे अशा आशयाचे लागले बॅनर. उजगाव माळीवाडा पुलाच्या प्रश्नाकडे खासदारांनी लक्ष दिलं नसल्यानं गावकऱ्यांनी लावले बॅनर. उजगावातील पोस्टरची जिल्ह्यामध्ये चर्चा. नागपूरमध्ये विंटेज कार आणि बाईकच्या प्रदर्शनाचं आयोजन. रमण विज्ञान केंद्र आणि सेंट्रल इंडिया विंटेज ऑटोमोटिव्ह संस्थेकडून प्रदर्शनाचं आयोजन. रत्नागिरीमधल्या नवीन जेट्टीचे काम तत्काळ थांबवण्याचे केंद्रीय पुरातत्व विभागाचे आदेश. जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे गेल्याचे आरोप झाल्यानं पुरातत्व विभागाकडून दखल.
सांगलीच्या मायक्का चिंचणीच्या देवी यात्रेमधील घोडागाडी शर्यत प्रकरणी 150हून अधिक जणांवर गुन्हा दाखल. घोड्यांना क्षमतेपेक्षा जास्त पळून चाबकाचे फटके मारल्याचं समोर, तर हजारोंच्या संख्येनं सहभागी झालेल्या बाईक स्वारांकडून घोड्यांचा छळ. पुणे विभागाच्या एसटी आता सीएनजीवर. पुणे विभागामधील 14 आगारांमधील डिझेल बसेस सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात येणार. प्रदूषण मुक्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय. बिहारमध्ये गांधी मैदानावर इंडिया आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन. तेजस्वी यादवांच्या नेतृत्वातील सभेला लाखोंचा जनसमुदाय. राहुल गांधी, अखिलेश यादव यांची सभेला उपस्थिती. एआय प्रोडक्ट लॉन्च करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी. मोदी सरकारची टेक कंपन्यांना सूचना. एआयचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी पाऊल उचलण्यात आल्याचं मंत्रालयाकडून स्पष्ट.